हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक. आज आहे नेक्स्ट डे म्हणजे कार्यक्रमचा दिवस. नेमका कोणता कार्यक्रम आहे तर मम्मीच्याकडे अधिक मासचं आज भजनचं कार्यक्रम आहे. म्हणजे बायका येणार आहेत संध्याकाळी खूप साऱ्या, कमीत कमी 40 तर आहेत बायका. सो मग त्याची तयारी सुरू आहे आणि मस्त आता आम्ही डेकोरेशन वगैरे करणार आहे. म्हणजे लक्ष्मी करायची आहे आणि थोडंसं सजावट करायचं आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत पेंडिंग. आता पटपट करायचं आहे काम. आता सकाळचे वाजलेत 9 आणि सकाळी छान पप्पांची पूजा झाली आहे. मी ते क्लिप टाकेनच. ते खूप छान पूजा असते आमच्या इकडे, असं प्रसन्न होतं ते पाहून. त्याच्यानंतर काय आता आवराआवरी सुरू करणार आहेत. मग काय आता ब्रेकफास्ट, घर क्लीन करायचं आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. चलो लागूयात कामाला. डेकोरेशनला सुरुवात केलं आहे मी इथे. सो थोडेसे सामान भेटले, त्याच्यावरून मी आता चालू करते आहे. सो चला लेट स्टार्ट. बघू आपण काय काय करणार आहे. डेकोरेशन झालं आहे. मी अशा प्रकारे केलं आहे. अजून अर्ध झालं आहे, पूर्ण व्हायचं आहे. अजून काम बाकी आहे. सो आणि अजून आम्हालाही रेडी व्हायचं आहे. मम्मी पप्पा थोडंसं बाहेर गेलेत, तेईपर्यंत पूर्ण कंप्लीट करायचं आहे. कसं झालं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप सुंदर दिसतं आहे. चला आता थोडंसं आवरून घेऊयात, अजून थोडंसं पटपट, आणि मग भेटूयात. ऑलमोस्ट सगळं रेडी झालं आहे. आता रांगोळी काढून घेते छान असं. बघा किती छान दिसतंय. छान कलर भरतीये. मी सिंपलच करणार आहे, जास्त काही रांगोळी अशी मोठी काढणार नाहीये. पण आधूचा खूप मध्ये मध्ये त्रास चालू आहे मला प्रचंड. मला करायचंय. किती त्रास देतोय रे देवा. कशी दिसते आमची लक्ष्मी. अजून व्हायची तयार, लक्ष्मी झाली नाहीये. पण आम्ही आता रुक्मिणी आणि पांडुरंग केलंय आणि इकडे बालाजी आणि लक्ष्मी असं केलंय, आणि ती मेन लक्ष्मी. सो कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. आणि आता मी फायनल तुम्हाला दाखवेनच थोड्या टाईममध्ये. आणि आम्हालाही रेडी व्हायचं आहे, अजून खूप काम बाकी आहे. चला आता आपण डायरेक्ट सगळं झाल्यानंतरच भेटूया. आमचं झालेलं आहे लक्ष्मी रेडी. फक्त आता नंतर हार घालायचे आणि माळा वस्त्र घालायचे. एक समय आमची लाईट लागत नाही आहे, पप्पा काम करतायत. मस्त झाले आता, छान तयार झाले सगळं. बघा आता हे ते पण घालून झालं आहे. आता बाहेर हे घालायचे आणि ते 2. सो आता चालू आहे, मम्मी काम करते. आणि मस्त कूलर पण आला आहे, जे की कोणाला त्रास होऊ नये उन्हाळा खूप असल्यामुळे. हो थांब जरा. आणि हे ते पप्पा काम करतायत. हे बघा पप्पांचं लाईटिंगचं काम चालू आहे.
जे की ते एक लागत नाही आहे, त्याचं चालू आहे, बघतायत ते काय झालं काय नाही. काय मामा कसं वाटतंय? मामा सध्याला बिझी आहे ना, तू सोबत नाही, बच्च्यासोबत खेळण्यात. सॉरी. चला आता पटपट आवरायचं आहे. त्याच्यानंतर आता स्वयंपाकाला काकू पण येतील, म्हणजे फराळ करणार आहे त्याच्यासाठी पण काकू येणार आहेत, ते करतील. आता ऑलमोस्ट काम झालेलं आहे. चलो आता आम्ही रेडी होतोय, त्यानंतर सगळे यायला सुरू होतील. पप्पाने करून दाखवलं. फायनल पप्पा करून दाखवले, झालंय दोन्ही मस्त. लस कनेक्शन होतं, पप्पा बरोबर जॉईंट करून घेतले, झालं आता फायनल. आता फक्त थोडंसं राहिलं आहे, जे की ते आम्ही आवरून झाल्यानंतर करू. आता छान रेडी झाली आहे मी. आवाज येत नसेल कारण बायका आल्यात ऑलरेडी, चालू झालं भजन. सो मस्त रेडी झाली आहे मी, गजरा वगैरे घालून. सो चला आता तिथे आपण अटेंड करूयात सगळ्यांना. करू का तुझं व्लॉग? मामा माझंच का काढतो? हे दोघं बसलेत निवांत. काय चालू आहे मामा? निवांत. काय मामा शूट केलाय तिरपा अर्प मोबाईल करून, काय माहिती. अर्ध करा तुम्ही सगळे मिळून. हा नाही आणि इथं आता चालू आहे स्वयंपाक बनणं, म्हणजे फराळ बनवत आहेत. पीठ, शिरा आणि
आंब्याचा रस चटणी असं चांगलं चालू आहे. सो हे इथे एन्जॉय करतायत मस्त. चला मामा हाय करा, कॅमेराला हाय करा. हॅलो. नमस्कार दोस्तों. तो आज मेरे घर में आज भजन रखा गया है, सत्संग रखा गया है. एंजॉय करो, आप भी सुनो, आप भी एंजॉय करो, आप भी ध्यान करो. सत्संग कर रहे हैं हम. ह्यांचं व्हिडिओ बनवणं चालू आहे. पप्पाचा आणि आंटींचा व्हिडिओ बनवणं चालू आहे. तो स्पेशल पान ना चालू द्या. चाललंय. आणि इकडे आता अजून चालू आहे ह्यांचा कार्यक्रम. मम्मी तिथे हळदी कुंकू करते. Jaya Mangala
गाणं गाण्याला फोटो तरी तिथून सेवा. सगळे फराळाला बसलेत. मी अर्ध वाढून आली आहे. जस्ट रात्रीला कपडे चेंज करायचे होते, सो त्याच्यासाठी मी पळत आली आहे. मग मी त्यात व्हिडिओ करते. जे सगळे फराळाला बसले, धावपळ चालू आहे. आता बघा फराळामध्ये काय काय आहे. खूप छान सुगंध सुटला आहे, वास सुटला आहे. आम्हाला इच्छा झाली आहे. चलो फराळाला बसलेत सगळे. आता छान फराळ करतायत. इकडेही चालू आहे. बाहेर टेबल वाढलं होतं, सगळ्यांचं झालं आहे. सो आता चलो आता इथे काकू बिझी आहेत पूर्ण. चालू आहे इथं काम. मस्त गरम गरम भजी बनत आहेत. भजी, पीठ आणि शिरा. पीठ, शिरा आणि चटणी असं मेनू आहे. काकू मस्त भजी तळत आहेत. चलो आता आम्ही सुद्धा मदत करतो. चलो आमचं नाश्ता पण झाला, म्हणजे फराळ करून घेतलं जे सगळ्यांसाठी केलं होतं ते. रात्रीचं किती सुंदर दिसतंय. सगळे लाईट बंद केलं आहे आणि फक्त 2 ते दिवे लावलेत. इतकं सुंदर दिसतंय ना. कमळ तर खूप छान दिसतंय. लांबनं इतकं सुंदर दिसत होतं कमळ, पण खूप छान दिसतंय. वा. आणि खूप छान वाटत होतं आज. एकदम प्रसन्न झालं. खूप छान वाटतं. असं काही फंक्शन असेल घरात तर किती सुंदर दिसतंय ना. पाहत राहावं असं वाटतंय. आता सगळे थकलेत. डायरेक्ट आता झोपायच्या ह्याच्यात आहेत. पण खूप पसारा आहे, आवरावरी करायचं आहे. सो चलो आता आवरावरी करतो. मग थोड्या टाईमने भेटूयात आपण. आणि भाच्याचं चालू झालंय. आता सगळं घर आवरलंय, पण अजून थोडंसं बाकी आहे. काय भैया कसं वाटलं मग फंक्शन आजचं? चांगलं खूप अप्रतिम झालेलं आहे. अशा प्रकारे आणि काय आहे थोडंसं गडबड झालं. आणि कसं नियोजन होतं ते वाढणारे जे लोक होतं बरोबर वाढले. त्या उपीट वगैरे सगळं जास्त राहिलं. कशा पद्धती वाढायचं, टेबल घालायचं, व्यवस्थित बसवायचं आणि प्रत्येकाने घेऊन आग्रह करायचा. तो व्यवस्थित होता. आता हातात घेऊन जा म्हणजे बरोबर दिसत नाही. ठीक आहे, चालतंय. आपण आणि खाणे ते लोक आग्रह केलं छान झाला तर म्हणतात थोडंसं चुकीचं झालंय. ठीक आहे, चालतंय चालतंय. तुम्हाला काय वाटतंय? तुझी त्याला वाटते की नाही काय? अशा हातात घेऊन प्रत्येकाने घेऊन जाऊन खाणे हे आपल्या चुकीचं वाटतं. आपल्या कसं करावं लागतं. टेबल घालायचं, खाली बसवा, आपण वाढायचं घालायचं, तो योग्य वाटतो. आपण केलं ते पण केलं. आपण कसं तुम्ही 10 टेबल सांगा, 100 कुठून सांगा. 10 टेबल बसतले असं सवरावून मारत आपण. मी देवप्रमाण केलं नाही का? मी देवप्रमाण केलं नाही का? आता ह्यांचं चालूच राहणार आहे. त्याच्या ते आर्ग्युमेंट चालूच राहणार आहे. आधीला झोप आली प्रचंड. आता मला त्याला झोपवायचं आहे. आणि काहीतरी त्याचं वेगळंच चालू आहे आजकाल. इथं आल्यापासून तर खूप आगाव झालं आहे, खूप मस्तीखोर झालं आहे पोरगं. निम्मे काम आवरलेत, निम्मे पेंडिंग आहे. खूप काम पेंडिंग आहे, खूप काम अजून
झालेत असं पण नाही म्हणू शकत. 50% वरतीच आहे आम्ही अजून. सो आता करू, आत्ता नाही, आता झोपूयात, मग उद्या करूयात असं डिसाईड केलं आहे. आता उद्या करतो मी बाकीचे कामं. तर चला आता व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.